मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे ऑपरेशन टायगर. या ऑपरेशनचा परिणाम हा केवळ खासदार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्यापुरता मर्यादित नाहीये. या ऑपरेशनमुळे महायुतीतील सत्ता संतुलन बदलू शकतं. महाराष्ट्रातील भाजप आणि शिवसेनेचे संबंध नव्या टप्प्यावर जाऊ शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीतली राजकीय ताकद प्रचंड वाढू शकते. आज आपण या विषयावरती सखोल आढावा घेणार आहोत. 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे यांच्या शिवसेनेकडे लोकसभेत अवघे 7 खासदार होते. त्या तुलनेत भाजपाकडे महाराष्ट्रातून 9 खासदार होते. त्यामुळे महायुतीमध्ये भाजप हा मोठा पक्ष आणि शिंदे यांच्या शिवसेना हा सहयोगी पक्ष अशी राजकीय प्रतिमा होती. मात्र आता परिस्थिती झपाट्याने बदलली. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यास त्यांच्या शिवसेनेकडे तब्बल 13 खासदारांची यादी निर्माण होऊ शकते. म्हणजेच महाराष्ट्रातील लोकसभा खासदारांच्या संख्येच्या बाबतीत हा पक्ष थेट भाजपाच्या पुढे जाणार. जरा आकडेवारी पाहूया. सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसभा खासदार काँग्रेसकडे 14 खासदार आहेत. त्या खालाखोल जर शिंदे गटांची संख्या 13 वर पोहोचली तर महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून त्यांची शिवसेना समोर येईल. तिसऱ्या क्रमांकावर आहे भाजप, कारण महाराष्ट्रात भाजपाकडे सध्या 9 खासदार आहेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की महायुतीमध्ये आजपर्यंत ज्येष्ठ भागीदार म्हणून पाहिले जाणारे भाजप आता खासदारांच्या संख्येच्या बाबतीत शिंदे सेनेच्या मागे जाऊ शकतात. राजकारणात ताकद केवळ पदावरून ठरत नाही, ताकद ठरते ती आकड्यांवरून. दिल्लीतील प्रत्येक बैठकीत, प्रत्येक चर्चेत, प्रत्येक निर्णयात खासदारांची संख्या महत्वाची. ज्यांच्याकडे जास्त खासदार त्यांच्याकडे अधिक प्रभावी आवाज असतो आणि म्हणून ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यास त्यांचे राजकीय वजन प्रचंड वाढू शकते. आता प्रश्न असा आहे की याचा थेट फायदा त्यांना कसा होणार? याचे पहिले कारण म्हणजे दिल्लीतील वाढणारी विश्वासार्हता. गेल्या काही वर्षांमध्ये शिवसेनेत फूट पडली, पक्षावर दावा मिळवला, निवडणुका लढल्या, सत्ता टिकवली आणि आता जर आणखी काही खासदार आपल्या गटात आणण्यात ते यशस्वी झाले तर केवळ महाराष्ट्रातील नेता राहणार नाही, तर राष्ट्रीय स्तरावर परिणाम करणारे नेते म्हणून त्यांची प्रतिमा तयार होईल. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे डिलिमिनेशन. देशभरात लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेचे विषय चर्चेत आहेत. भविष्यात डिलिमिनेशन बिल संसदेत आले तर प्रत्येक मत महत्त्वाचे ठरणार आहे. अशा परिस्थितीत अतिरिक्त 6 खासदारांची ताकद महायुतीला मिळवून देण्यात जर त्यांची भूमिका असेल तर दिल्लीतील सत्ता केंद्रात त्यांचे महत्त्वाचे स्थान आपोआप वाढणार आहे. विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दृष्टीने हा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरू शकतो, कारण अमित शहा हे आकड्यांचे राजकारण करणारे नेते म्हणून ओळखले जातात. कोणता नेता किती जागा मिळवून देऊ शकतो, किती आमदार आणतो, किती खासदार आणतो आणि पक्षाची ताकद कशी वाढवतो, याला त्यांच्या राजकारणात विशेष महत्त्व आहे. आणि जर ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून महायुतीला अतिरिक्त खासदार मिळवून देण्यात ते यशस्वी झाले तर अमित शहा यांच्या नजरेत त्यांचे राजकारण वजन निश्चित वाढू शकते आणि याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरही होऊ शकतो. कारण आगामी काळात महायुतीमध्ये जागा वाटपाचे प्रश्न निर्माण होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असतील, विधानसभा निवडणुका असतील किंवा भविष्यातील लोकसभा निवडणुका असतील, प्रत्येक ठिकाणी कोण मोठा पक्ष आणि कोण लहान पक्ष हा प्रश्न उपस्थित होणार आहे. आतापर्यंत भाजप हा मोठा भाऊ आणि शिवसेना सहयोगी अशी प्रतिमा होती. मात्र जर लोकसभेत शिंदे सेनेकडे 13 खासदार आणि भाजपाकडे 9 खासदार अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्यांच्या गटाकडून अधिक जागांची मागणी होऊ शकते. महायुतीमध्ये निर्णय प्रक्रियेत अधिक सहभागाची मागणी होऊ शकते. मंत्रिपदांपासून ते संघटनात्मक निर्णयांपर्यंत त्यांचा प्रभाव वाढू शकतो. याचमुळे भविष्यात महायुतीतील सत्ता संतुलन बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकारणात प्रतिमा देखील महत्वाची असते. आजपर्यंत विरोधक त्यांच्यावर टीका करत होते की त्यांच्याकडे स्वतंत्र जनाधार नाहीये, त्यांची ताकद भाजपामुळे. मात्र आता खासदारांची संख्या 7 वरून थेट 13 वर गेली तर हा युक्तिवाद कमकुवत होऊ शकतो, कारण त्यानंतर त्यांच्याकडे केवळ सत्ता नसेल तर संसदीय ताकद असेल आणि संसदीय ताकद ही कोणत्याही नेत्याच्या राजकीय भवितव्यासाठी महत्वाची. म्हणूनच आज ऑपरेशन टायगर हा केवळ पक्षांतर्गत विषय राहिलेला नाहीये, तर महाराष्ट्रातील सत्ता संतुलन बदलण्याचा विषय बनलाय. हा महायुतीतील नेतृत्वाचा विषय बनला. हा दिल्लीतील राजकीय वजन वाढवण्याचा विषय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील अधिक प्रभावी आणि निर्णयात्मक नेता बनण्याचा विषय. आता पाहायचं एवढंच आहे की ऑपरेशन टायगर अंतिम यशस्वी अंमलबजावणी करतंय का? खरोखर खासदारांची संख्या 13 पर्यंत पोहोचतीये का?
आणि जर पोहोचली तर महायुतीमध्ये मोठा भाऊ कोण राहणार, भाजप की एकनाथ शिंदे यांची शिवसेना? तुम्हाला काय वाटतं? ऑपरेशन टायगरमुळे त्यांची ताकद खरोखर वाढणार आहे की भविष्यात महायुतीतील सत्ता संतुलन बदलू शकते? तुमचं मत कमेंट्स मध्ये सांगा. धन्यवाद.